करण्यात येत आहेत। या प्रकरणाचे आणखी सविस्तर अपडेट पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळतील। एकीकडे पवई पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मुंबईच्या पवई भागातली अत्यंत धक्कादायक घटना। एका व्यक्तीने काही मुलांना ओलीस ठेवलं। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने प्रशिक्षण वर्गासाठी तिकडे ही मुलं जात होती अशी आपल्याला माहिती आता प्रत्यक्षदर्शींकडून कळली। साधारण 5 ते 6 दिवस झाले। सकाळी साधारण 10-11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रशिक्षण जे आहे ते सुरू असायचं। आणि मोठी अपडेट, मुलांना ओलीस ठेवणाऱ्याला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलं। या घडीची मोठी अपडेट आहे। काय झालं? शूटिंगच्या नावावर आम्हाला इथं बोलवून घेतलं। कशासाठी बोलवलं होतं? कशासाठी बोलवलं होतं दादा? कशासाठी बोलवलं होतं? तर ही काही व्यक्ती आहेत ज्या कदाचित आतमध्ये होत्या। अजून आपल्याला तपशीलवार माहिती याच्यातली कळेल। आता सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। यंत्रणांनी वेगाने चक्र फिरवलेली आहे। तपास करण्याच्या दृष्टीने किंवा सुटका करण्याच्या दृष्टीने आता पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने यांची सुटका झाली। किंवा ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला संबंधित गणेश ठाकूर अधिकचे अपडेट देतील। गणेश। अश्विन, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। जे हॉस्टेज मुलं होती त्या सर्वांना रेस्क्यू केलं गेलेलं आहे। मोठी कामगिरी आहे प्रशासनाची, मुंबई पोलिसांची। कारण हा व्यक्ती ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये बोलत होता आणि त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की हा काही मोठा पाऊल उचलू शकतो, कारण त्याची मानसिक स्थिती बरोबर दिसत नव्हती। आणि ह्या व्यक्तीने जर काही मोठा पाऊल उचलला असता तर त्याचं नुकसान किंवा त्याचा त्या मुलांना नुकसान झालं असतं। आणि यासाठी पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधला, त्यालाही संवाद करायचा होता। आणि संवाद साधतानाच अत्यंत हुशारीनं या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आणि तिथे स्टुडिओमध्ये असलेल्या मुलांना रेस्क्यू केलं गेलं। आता या व्यक्तीची पार्श्वभूमी अशी आहे की या व्यक्तीचे काही पैसे सरकारकडे होते, काही प्रोजेक्टमध्ये त्याने पैसे लावले होते। त्या प्रोजेक्टमध्ये त्याने गुंतवणूक केली होती, कोट्यवधींची गुंतवणूक होती। मात्र त्याच्यामध्ये नुकसान झालं आणि त्यासाठी तो सरकारला जबाबदार धरत होता, विभागाला जबाबदार धरत होता। आणि यामुळं त्यानं संवाद करण्यासाठी किंवा आपली बाजू ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं। पण खूपच धोकादायक हा पाऊल होता त्या मुलांसाठी। त्यांना ऍड मध्ये काम देण्याच्या नावासाठी बोलवलं गेलं आणि या सर्वांना बंद केलं गेलं होतं। मात्र आता या सर्वांना सुखरूप रेस्क्यू केलं गेलं आहे आणि या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे। अश्विन। गणेश, साधारण किती मुलं होती आणि पालक वर्गाकडेही मुलं सुपूर्द करण्यात आली आहेत का? हो, सुपूर्द करण्यात आलेली आहेत। त्यांच्याशी आता थोडी मुलं ट्रॉमटाईज होती म्हणून तिथं काउन्सलर असतात, काउन्सलरची टीम तिथं आली आहे। त्या मुलांची आता पालकांशी संवाद करतील, कारण अशा परिस्थितीमध्ये मुलांना त्यांच्या मनावरती परिणाम होऊ नये आणि ते ट्रॉमटाईज होऊ नये, राहू नये, त्यासाठी काउन्सलर्स एक महत्वाचा रोल असतो। यासाठी काउन्सलरची टीम देखील तिथं बोलली। मुंबई पोलिसांच्या अशा एक्सपर्ट असते जे अशा प्रकारे हॉस्टेज सिच्युएशन मध्ये किंवा आत्महत्या करण्यासाठी कोण गेला त्या व्यक्तींच्याशी बोलतात। तर हे काउन्सलर तिथे आले आहेत आणि यांना सुपूर्द केलं गेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधून या मुलांना यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न। गणेश, तुला थोडंसं थांबवतो मी। आता प्रत्यक्षदर्शींच्या और ये रोहित आर्या कौन है जिसने इन्हें पता के रखा? हमको पता नहीं सर, ये किती वाजता वगैरे मुलं आली होती? किती मुलं होती? काय साधारणतः 8-10 मुलं असतील। अच्छा, कशाचं ऑडिशन होतं? काय बहुतेक मुलांचं मला वाटतं कधी फिल्म असेल किंवा मग डान्स असेल। आणि किती लोक होती ज्यांनी त्यांना हे केलंय? किती 8 ते 10 मुलं होती। आणि यांना कोणी हे केलं, म्हणजे कोणी होतं होस्टेज, कोणी करून ठेवलं होतं? मला अशी माहिती मिळाली त्यांनीच काय ते भाई व्हिडिओ पाठवले पालकांना। काय म्हणून? त्यांचं काय ते डिमांड असेल असं पालकांकडून आम्हाला समजलं। मग आता कोणाला ताब्यात घेतलं वगैरे असं काही? पोलिसांनी म्हटलं त्या माणसाला ताब्यात घेतलेलं आहे। आणि काही लोक वगैरे आता इथे किती अजून आलं काय म्हणता नाही? अच्छा, आपण जर या ठिकाणची स्थिती बघितली तर काही लोक आता या ठिकाणी आलेले आहेत। काही आपण जर बघितलं तर हा स्टुडिओ आहे हा, आणि ह्या स्टुडिओच्या परिसरामध्ये आता ब्लॅक कॅट जे कमांडो आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। काही लोकांना होस्टेज करण्यात आलेलं होतं अशी माहिती मिळते आहे। आणि सध्या या स्टुडिओमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। स्टुडिओमध्ये अजूनही काही जखमी आहेत, त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे। आणि एकूणच सध्याची स्थिती बघितली तर अजून काही लोक पॅरेंट्स बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी या स्टुडिओमध्ये जे ऑडिशन होतं
ज्या ऑडिशन होता आणि त्या ऑडिशनसाठी या ठिकाणी ही मुलं आलेली होती अशी माहिती मिळते आहे. सध्याची स्थिती आपण बघितली तर स्टुडिओमध्ये अजूनही काही पालक आहेत, जखमी अवस्थेत देखील काही लोक दिसत आहेत जे जखमी होते. आणि अशी या स्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांना काढण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते आहे. मात्र अजूनही काही जखमी अवस्थेत काही पालक आहेत, काही परिसरामध्ये आपण जर बघितलं तर लोक या ठिकाणी अजून आहेत, पोलीस या ठिकाणी आहेत. आणि एकूणच सध्याची स्थिती जर बघितली काफी परेशान थे, रो रहे थे, उन्हें समझाने का प्रयास जो है वो किया जा रहा है. जो स्थिति अब से करीब 1 घंटे पहले थी उसमें थोड़ा सा बदलाव हुआ है. यहाँ पर पेरेंट्स देखिए, पेरेंट्स जो परेशान प्रशांत, जसं तू आता माहिती देतोयस, नेमकी किती मुलं होती, किती पालक तिकडे आता उपस्थित आहेत? काही पालकांशी तुझं काही बोलणं झालंय का या संदर्भात? तिकडे बोलू शकतो आपण? जे पालक आता बाहेर पडले त्यांच्याशी मी बोललो होतो. त्या पालकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ऑडिशन साठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. मात्र ऑडिशनच्या नावाखाली या ठिकाणी ज्यावेळेस ही लोक आली त्यावेळेस त्यांना या ठिकाणावरून हॉस्टेस